नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन विशेष व्हिडिओमध्ये. तर आजचा विशेष व्हिडिओ का आहे कारण तुम्हाला पुढे नक्कीच समजेल. तर आज मी खूप खुश आहे आणि आज स्वामींनी अशी कृपा केली आहे, अशी लीला केली आहे की ज्यामुळे तुमचं देखील मन थक्क होईल ऐकून आणि विश्वास देखील बसणार नाही की एवढ्या कमी कालावधीत अशी एवढी मोठी गोष्ट घडू शकते. तर थंबनेल पाहिलाच असेल तुम्ही. तर थंबनेलमधून तुम्हाला लक्षात आलं असेल की माझे फक्त आणि फक्त 3 महिन्यात 10,000 सबस्क्रायबर्स आहेत ते पूर्ण झालेले आहेत. आणि हे विश्वास न बसण्यासारखी गोष्ट नक्कीच आहे. आणि ही काही फक्त मेहनत नाही, फक्त प्रयत्न नाही, तर ही आहे एक स्वामी लीला. स्वामींचा आशीर्वाद आहे, स्वामींची किमया आहे आणि स्वामींच्या किमयेमुळेच एवढ्या पटकन 10,000 सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेले आहेत. जास्त कधीही कुठलेही प्रयत्न न करता एवढे मोठे सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत ते फक्त केवळ आणि केवळ स्वामीमुळेच. मी स्वामींची स्वतःला भक्त म्हणवते, ती माझ्या परीने मी सेवा करते. मग स्वामींना माहीत आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे माझ्यावर हे मला माहीत आहे आणि मीही स्वामी भक्त आहे. आणि स्वामींच्या चॅनलला, माझ्या चॅनलचं नाव देखील श्री स्वामी समर्थ माऊलीच आहे. आणि या चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांनी, ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी स्वामींना सबस्क्रायबर केलेलं आहे. आणि हे सगळं या गोष्टीचं श्रेय आहे ते स्वामींना आहे. यात माझा फक्त एक माध्यम आहे, माझा छोटासा प्रयत्न होता. मी स्वामींचा सेवेचा प्रसार करत आहे आणि तो प्रसार लोकांपर्यंत, लोकांच्या मनापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे की माझी छोटीशी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण होत आहे आणि स्वामी ती सेवा स्वीकारून मला आशीर्वाद देखील देत आहे. तर कसा होता माझा 0 सबस्क्रायबरपासूनचा 10,000 सबस्क्राईबपर्यंत बनण्यापर्यंतचा प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. तर मित्रांनो, मी चॅनल चालू केलं होतं मार्चच्या एंडिंगला बहुतेक 24-25 मार्चपासून मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती. आणि सुरुवातीला सहजच मी गुरुचरित्र पारायणाचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्याला चांगले लाईक आले. त्यामुळे मी ठरवलं की नाही, आता आपण टाकून पाहूया, जर आले व्ह्यूज आले, लाईक आले तर आपण पुढं कंटिन्यू करूया. नाहीतर एक प्रयत्न म्हणून असं सहज मी टाकले होते व्हिडिओ आणि त्यानंतर व्ह्यूज यायला लागले. स्वामींच्या सेवेला, स्वामींच्या व्हिडिओला लोक लाईक करायला, तुम्ही सगळ्यांनी लाईक केलं आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला लागले. सुरुवातीला 8 दिवसात जास्त काही वाढले नाही, परंतु पुढच्या 8 दिवसात माझे 200-300 सबस्क्रायबर्स झाले. आणि पुढच्या 15 दिवसांत म्हणजे एका महिन्यात माझे 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. बहुतेक महिन्याच्या आतच झाले होते, आता मला जास्त आठवत नाही, परंतु एका महिन्याच्या आत 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते. म्हणजेच एक मॉनिटायझेशनसाठी लागणारा जो एक क्रायटेरिया होता तो मी पूर्ण केला होता. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मी पुढे असेच दररोज व्हिडिओ टाकत गेले. आणि व्हिडिओ टाकताना मी फक्त शॉर्ट टाकत होते, लाँग व्हिडिओचं जास्त काही मला जमत नव्हतं. आता मी कुठं लाँग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती आणि शॉर्ट व्हिडिओ छानपैकी बनवून मला छान मी स्वामींची सेवा इतरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. आणि दिवसातनं मी तब्बल 3 शॉर्ट टाकत असायचे. त्यामुळे जास्त शॉर्ट टाकल्यामुळे दिवसभरातून जास्त वेळ लोकांपर्यंत ती पोहोचवायचे आणि त्याला लाईक आणि सबस्क्रायबर प्रत्येक शॉर्ट मागे यायचे चांगल्या प्रकारे. त्यामुळे आणि व्हायरल व्हिडिओ गेला तर एका व्हिडिओला माझ्या 2,000-3,000 असे सबस्क्रायबर देखील आहेत. त्यामुळे फक्त शॉर्टचे हे सबस्क्रायबर आहेत. लाँग व्हिडिओमध्ये माझी अजून जास्त प्रगती नाही, ती हळूहळू करायची आहे. आणि शॉर्ट व्हिडिओमुळे एवढे स्वामींचे सबस्क्रायबर वाढले आहेत. तर त्यासाठी प्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर. कारण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला, तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वामींच्या चॅनलला सपोर्ट केला, स्वामींच्या चॅनलवर भक्ती केली, श्रद्धा ठेवली. त्याचमुळे एवढे स्वामींच्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढलेले आहेत. आणि याचा मला खूप छान वाटते, खूप अभिमान वाटतो आहे की स्वामींना मानणारे, स्वामींची भक्ती करणारे, सेवेकरी, स्वामीवर विश्वास असणारे लोक माझ्यासोबत जोडले आहेत. आणि खरंच स्वामी सेवा मी अजून जास्त जोमाने, जास्त चांगल्या प्रकारे कशी तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि स्वामींच्या सेवेचा प्रसार करणे हे देखील एक स्वामी सेवाच आहे आणि त्या सेवेचे पुण्य आपल्याला सर्वांना नक्कीच मिळणार आहे.
आणि आजच्या या कलियुगामध्ये देखील स्वामी सेवा करणारे लोक भरपूर आहेत. लोक स्वामींसाठी अक्षरशः वेडे आहेत आणि त्यापैकीच मी देखील एक स्वामींची वेडी आहे. आणि स्वामींचं वेड व्हायला प्रत्येकाला आवडतंच, कारण स्वामींचं वेड लागणं हे देखील भाग्याचं काम आहे. असंच कोणालाही स्वामींचं वेड लागत नाही. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये सत्कर्माचा योग यावा लागतो. त्यामुळेच आपण स्वामींचे वेडे होऊ शकतो आणि आपल्या जीवनात स्वामी येऊ शकतात. स्वामींची सेवा आहे ती यूट्यूबच्या प्रेरणेतून आजकाल प्रत्येकजणापर्यंत पोहोचत आहे. स्वामींचा आशीर्वाद, स्वामींचा सल्ला, स्वामींची साथ यूट्यूबच्या माध्यमातून मिळत आहे. यूट्यूबवरून व्हिडिओ पाहून लोक स्वामींशी जोडले जात आहेत. त्यामुळे स्वामी भक्ताच्यामध्ये आणि यूट्यूबर्सच्यामध्ये एक धागा बनत आहे आणि आपले प्रेम, श्रद्धा, भक्ती अधिक पटीने वाढत आहे. आणि हा भक्तिमार्ग स्वामी आपल्याला कोणाच्या तरी माध्यमातून दाखवत आहेत. हीच स्वामीवरची श्रद्धा आहे. मीही हेच काम करत आहे आणि स्वामींचे विचार, शिकवण, सल्ला, स्वामींचा आधार, स्वामी आपल्याशी बोलत आहेत, स्वामी आपल्या पाठीचे आहेत. आणि हा स्वामी भक्तांना जो विश्वास मिळतो आणि त्या विश्वासातून त्यांना एक जगण्याची नवीन उमेद मिळते. यांच्या मनातील भावना जाग्या होतात की आपली भक्ती आहे आणि आपण भक्ती करतो ही चांगली गोष्ट आहे आणि स्वामी आपल्याला साथ देत आहेत, आपल्याला ऐकत आहेत, आपल्या मनातल्या गोष्टी जाणत आहेत, हा त्यांचा विश्वास असतो. आणि हा विश्वास त्यांना कुठल्या तरी माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांचं गाणं ऐकणारे स्वामी आहेत. हा त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते जोमाने भक्ती करू लागतात. हा देखील धागाच आहे. हा प्रयत्न होत आहे आणि हा प्रयत्न तुमच्या सर्वांसाठी मी देखील करत आहे आणि सगळेजण बरेच जण करत आहे. स्वामी सेवा पोहोचवण्याचा आणि स्वामीचा सेवा प्रसार करण्याचा, स्वामी भक्तीचा मार्ग अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. मी असाच प्रयत्न करत आहे आणि इथून पुढेही मी अशीच माझी सेवा वाढवत आहे. तुम्हीही या माझ्या माध्यमातून सेवेकरी घडवा आणि सेवेकरी घडवून ही देखील सगळ्यात मोठी सेवा आहे. मी पुन्हा एकदा सांगेन की या सबस्क्रायबर वाढण्याच्या मागे माझं काही असं जास्त मोठं नाही, कारण यामध्ये सर्व स्वामींची किमया आहे आणि मी फक्त मनापासून प्रयत्न करत आहे आणि असेच करत राहणार आहे. स्वामींचा मार्ग जोपर्यंत इतरांपर्यंत पोहोचायचा आहे तोपर्यंत पोहोचत राहणार आहे. आणि त्यामध्ये मी माझे स्वतःचे प्रयत्न करून माझा स्वामींच्या चरणी खारीचा वाटा उचलत आहे. ही पण एक स्वामी सेवा असल्यामुळे ती मी अगदी मनापासून करत आहे आणि स्वामी भक्तापर्यंत पोहोचण्याचा मी स्वतः प्रयत्न करत आहे. आपल्या स्वतःला स्वामींचा अनुभव आला आणि स्वामींनी मार्ग दाखवला तर आपणही इतरांना स्वामींच्या मार्गात आणावे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण एक वाटस्वरूप बनले पाहिजे. इतरांच्या वाटेमध्ये आपण प्रकाश करू, त्यासाठी एक छोटासा प्रयत्न करू. ह्या हेतूनेच मी स्वतः सुरुवातीला शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला होता आणि तो लोकांना आवडला. त्यामुळे मला देखील कॉन्फिडन्स आला आणि आपण सर्वांनी स्वामींना खूप भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळे स्वामी तुमच्या देखील सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण करोत, एवढीच मी स्वामीचरणी प्रार्थना करत आहे. आणि जो इतरांची मदत करतो तो स्वतःसाठीच मदतीची दारं खुलं करतो, या गोष्टीवर माझा खूप विश्वास आहे. मला असं नेहमी वाटतं की आपण एक हात इतरांकडे पुढे केला मदतीचा तर समोरून एक हात नक्कीच आपल्यासाठीही कुठून कधीतरी येतो. त्यामुळे इतरांसाठी मदत करत राहणं ही फार फार मोलाची गोष्ट आहे. या सर्व प्रयत्नामध्ये आपण सर्वांनी मला साथ दिली त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप मनापासून खूप आभार, खूप धन्यवाद. असे स्वामीवर प्रेम करत राहा आणि स्वामींची भक्ती करत राहा, सेवा करत राहा आणि सेवेकरी घडवत राहा. तुम्हालाही अडचणीच्या वेळी स्वतः स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, यात काही शंकाच नाही. स्वामींच्या याच भक्तीवर तुमचा विश्वास असेल तर हा देखील व्हिडिओ प्रत्येकाने लाईक करा, भरभरून सबस्क्राईब करा आणि भरभरून शेअर करा आणि इतरांना देखील स्वामींची किमया इतरांपर्यंत पाठवा की स्वामी आपल्या प्रयत्नांना यश कसे देतात हे त्यांनाही लक्षात येईल आणि तुम्हाला देखील स्वामी सेवा प्रसाराचे पुण्य लाभेल. त्यामुळे हा 0 ते 10,000पर्यंतचा प्रवास म्हणजेच एक खूप मोठा स्वामींचा आलेला अनुभवच आहे आणि तो अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर केला आहे.
आणि हा अनुभव तुम्ही देखील इतरांपर्यंत शेअर करा आणि स्वामी सेवेचा प्रसार करा, त्याचे पुण्य मिळवा. तर अशीच मी स्वामी सेवा करत राहील आणि आपण या स्वामी सेवेचा लाभ घ्यावा, आपले योगदान द्या या कार्यासाठी. आणि तुम्हीही छोटंसं स्वामींचरणी हे स्वामी भक्तीचं कार्य करा आणि स्वामी सेवेचं कार्य पोचवा. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ शेअर करून इतर स्वामी भक्तापर्यंत पोहोचण्याचं कार्य नक्कीच करा. आणि असाच आपला सपोर्ट कायम माझ्यासोबत राहू द्या आणि कायम स्वामींच्या सेवेमध्ये राहा. स्वामी कधीही तुम्हाला कुठेही अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी तुमच्या मार्गामध्ये आशेचा किरण म्हणून उभा राहतील आणि तुम्हाला कधीही तुमच्यावर वाईट वेळ येऊ देणार नाही. तुम्हाला प्रत्येक संकटातून तारणहार स्वामी तुमच्यासोबत कायम उभे राहतील. त्यामुळे स्वामींची साथ कधीही सोडू नका. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण हो, तुम्हाला यश मिळो आणि तुमची भरभरून प्रगती हो, एवढीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्वामींच्या अनुभवासोबत. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भिवू नका. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत.